आपण एकदा चिठ्ठी घेऊनंतर इथे जेवढे डॉक्टर्स उपस्थित प्रत्येकाकडे आपल्याला जायची मुभा आहे. आपण जरुरी नाही का एकाच जागेवर जाऊन चेक करू शकता. अभिषेक के पास का लेके आना इधर ही आजचा जो कार्यक्रम आहे टाकली देऊ इच्छितो. महेशदारांचं कार्य आज सर्वांना परिचित आहे. महेशदारांचे कार्याची दखल घेऊन आतापर्यंत महेशदार मागणी सूचना आहे का त्यांच्या कार्याची दखल घेऊन काय शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते त्यांना आपल्या कल्याणपूर्व विधानसभा आणि उल्हासनगर विधानसभेचे संपर्क करून जोरदार टाळ्यांचं स्वागत करत नवीन जबाबदारी देण्यात आलेली पक्षातर्फे कल्याणपूर्व विधानसभा आणि उल्हासनगर विधानसभा या दोन विधानसभा क्षेत्रांचं महेशदाराला संपर्क करून म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. हम लोग कहाँ जाएगा बाहर ये लगा के रखने का अभी आए नहीं मेरे पास तो पट्टे के नहीं. मुंबई मधले सर्व नामांकित डॉक्टर इथे वैद्यकीय कक्षातर्फे ते रामराव सरांनी अनेक डॉक्टरांशी ओळख करून घ्यावी. गायकवाड सिव्हिल हॉस्पिटल आलेल्या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे येथे कल्याणपूर्व शिवसेना शाखा क्रमांक 88 शाखा उपविभागप्रमुख श्री संपत लाभे मी महिलांना विनंती करेन आपण त्यांनी स्टेजवर यायचे क्षेत्र तपासणी क्षेत्रामध्ये भूषण सावंत नाईक जवळ यायचे. इथे उपलब्ध असलेली औषधं ही सर्वांना मोफत देण्यात येत आहे. आरोग्य शिबिर पूर्णतः मोफत आहे. आलेल्या सर्व नागरिकांचं कल्याणपूर्व शिवसेना शाखा क्रमांक 88 तर्फे हार्दिक स्वागत. हा कार्यक्रम महाआरोग्य शिबिर वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष कल्याणपूर्व शिवसेना आणि मातोश्री मंदिर फाउंडेशन अरुंद परिषद ग्रामीण भागातून आलेले श्री
साहेब पाटील, श्री रविदादा पाटील यांचं इथे हार्दिक स्वागत. कसं घ्यायचं सांगितलं ना? सब सिरप सगळं म्हणजे कोणाला कसं आहे कोणाची विचार असते काय यांचं हार्दिक स्वागत. नीलम शेलार यांचं हार्दिक स्वागत. राजेश्री बिर्जे यांचं हार्दिक स्वागत. मी विनंती करेन महिलांना आणि सर्व कार्यकर्त्यांच्या समोर उपस्थित राहायचं आहे. खूप खूप धन्यवाद राऊत सर, आपण एवढा मोठा वैद्यकीय शिबिर आयोजित करण्याकरता आपण आम्हाला मदत केली आहे. या कार्यक्रमाकरता उपस्थित गणपती कांबळे होते, त्यांचं हार्दिक स्वागत. गणेश पाटील इथे उपस्थित झाले, त्यांचे पारडे यांचं हार्दिक स्वागत. गणेश कल्याण भुवन या कार्यक्रमाला उपस्थित इथे आलेल्या सर्व महिलांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. सर्व मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी स्वीकारलेली आहे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वीकारलेली आहे आणि या सर्व आनंद आहे. त्याकरता सर्व कार्यकर्त्यांतर्फे महिलांचा सत्कार केला जातो आणि मी त्यांचा एक सहकारी म्हणून या शहराचा एक सैनिक म्हणून महिलांना पुढच्या कारकिर्दीत शिबिराचा कॅम्प आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मित्रांनो, हा कॅम्प फक्त आजच्या दिवसापुरता नाही तर त्यांच्या ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटला, म्हणजे त्याला किडनी ट्रान्सप्लांट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, त्याला कॅन्सर असेल, कुठलंही औषध असेल, ही अखंड सेवा गेली 10 ते 12 वर्ष मी पाहतोय. मी तर माझ्या जी मी पाहतोय ती तुम्हाला सांगतोय. याच्या आधीपासून ही सेवा महेशदादा प्रत्येक व्यक्तीला करत असतात. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कुठलाही आजार असेल त्यांनी 2 ते 3 व्यक्ती फक्त आरोग्याच्या कामासाठी ठेवल्या. माझ्या उजव्या बाजूला प्रशांत बोटे, डाव्या बाजूला गणपती कांबळे, चंद्रसेने, अशी सगळी मंडळी फक्त आरोग्य सेवेसाठी त्यांनी सेपरेट ह्या कामासाठी ठेवले. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा, आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ज्या ठिकाणी त्याचं जे काम आहे, आपल्या दारात आलेला माणूस रिकाम्या हाताने परत गेला नाही पाहिजे, हे दादांचं पहिल्यापासून वाक्य. जो माणूस प्रामाणिकपणे काम करतो त्याला त्याचा न्याय मिळाला पाहिजे, त्या व्यक्तीला त्याचं कामाची पोचपावती मिळाली पाहिजे, अशा प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवणारे दादा. आज दादांना पुन्हा एकदा खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी मिळालेली आहे. रात्री मला वाटते 4 वाजेपर्यंत गणपती कांबळे आम्ही सगळे मुंबईला होतो. खूप मोठी जबाबदारी दादांना मिळालेली आहे. या जबाबदारी निश्चितपणे दादा ही जबाबदारी पेलणार आणि या कल्याणवासियांना न्याय देणार अशी आशा मला या ठिकाणी आहे. पुनश्च एकदा दादा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि असेच अखंड कार्य आपल्या हातून घडो अशी शुभेच्छा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. शिवराय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद साहेब यांना विनम्र अभिवादन करतो. आज जो कार्यक्रम आपण इथे आयोजित केला आहे, खासदार श्रीकांत शिंदे साहेब फाउंडेशनच्या माध्यमातून, मातोश्री हृदय फाउंडेशनच्या माध्यमातून शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या अंतर्गत हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्या वैद्यकीय कक्षेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मंगेशजी चिवटे साहेब, कार्याध्यक्ष आमचे राम राऊत सर, आम्ही हे कार्यक्रम कार्यालयात करतो. एवढ्या वर्षापासून अनेक बायपास सर्जरी या वैद्यकीय कक्षेच्या माध्यमातून झाले आणि आम्हाला अभिमान वाटतो की आमच्याकडे एक ब्रह्मास्त्र असे की मंगेश चिवटे वैद्यकीय कक्षेच्या माध्यमातून त्यांची टीम, राम राऊत सर असतील, आमची माऊली असेल, आमचा गणपती कांबळे असेल, चंद्रसेन सोनावळे असेल, अनेक अशी फळी आहे की त्याला एक कॉल केला आणि काम आपलं झालं पाहिजे. अशा पद्धतीचं काम वैद्यकीय कक्षेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेनेला जर मजबूती जर मिळाली आहे तर या वैद्यकीय कक्षेच्या माध्यमातून मिळाली. आणि रुग्णांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा झाली. आज ब्लड डोनेशन असेल, ब्लड कोणाला रक्ताची गरज असेल, कोणाला औषधांची गरज असेल, कुठल्या हॉस्पिटलमध्ये एखादा बिल कमी होत नसेल
मोठमोठे ऑपरेशन असतील, हे ह्याच्यासाठी धावून जाणारं एकमेव शिवसेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून वैदिक पक्षाच्या माध्यमातून काम केलं जातं. मला अभिमान वाटतो की आज राऊत सर खऱ्या अर्थाने जे मला संपर्क करून मिळालं, हे आपल्यासारख्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांमुळे, माझ्या कुटुंबामुळे. कारण की माझा खडतर प्रवास जो चालू होता गेल्या 10 महिन्यापासून, अतिशय खडतर प्रवास चालू होता. आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांचा नेहमीच एक शब्द होता की संयम आणि निष्ठा जर असली तर आपल्या कर्तृत्वाचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. बघा, एखादं पद एखाद्याने हिसकावून घेतलं किंवा आपलं पद गेलं, पण आपलं कर्तृत्व कधीच आपलं कोणी हिसकावून घेऊ शकत नाही आणि जाऊ शकत नाही. याचं जिथं जागतं उदाहरण महेश गायकवाड आहे आपल्याला या ठिकाणी सांगतो. त्यामुळे मी या माध्यमातून एवढंच सांगेन की आपण शिवसेना एक असं पक्ष आहे की त्या ठिकाणी पदाला महत्त्व नाही तर आपल्या कार्याला महत्त्व दिलं जातं आणि आपल्या कार्याच्या माध्यमातूनच लोकांमध्ये ठसा उठवायचा असतो. आणि लोक आपल्याला त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण निवडणुकीला उभे राहतो, मताच्या माध्यमातून आपल्याला आशीर्वाद देण्याचं काम करत असतो. त्यामुळे प्रामाणिक काम केल्याने मी कार्यकर्त्यांना सांगेन की आपण प्रामाणिक काम करा आणि संयमाने राहा. आज आणि उद्या तुमच्यासाठी त्या ठिकाणी न्याय मिळणार 100%, एवढं या ठिकाणी नमूद करतो. राम राऊत सरांचे मी धन्यवाद देतो. आपण स्वतःहून या ठिकाणी एवढ्या नियोजित कार्यक्रमासाठी, या ठिकाणी नियोजनासाठी सहभागी आहात आणि प्रत्येक रुग्णाची विचारपूस करतायत, त्याबद्दल आपण धन्यवाद देतो. आणि मंगेश सर पण येतीलच, त्यांचा पण आम्ही सन्मान करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मी जेवढे कार्यकर्ते आहेत आपल्या त्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो का इथून सरळ तिसगावमध्ये गावदेवी रोड हनुमान मंदिर इथे जायचंय. तिथे एक उद्घाटनाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तरी सर्व कार्यकर्त्यांना विनंती